आता आम्ही चाललोय पोर्ट ब्लेअरला. हे नील आयलंड आहे. तिकडं आमची शिप क्रूज. मस्त वातावरण, एकदम हवा चालू आहे. आणि आत्ता तिथं एक थोडासा पाऊस झाला त्यामुळे अजून भारी हवा येते. कुठे चाललोय आता पोर्ट ब्लेअरला. बाय बाय. एकदम गारगार वाटते, गारगार. नमस्कार मंडळी, आता आपण चाललोय नील आयलंडवरनं, ज्याचं नाव शहीद द्वीप आहे. या शहीद द्वीपच्या आयलंडवरनं जी अंदमानची कॅपिटल आहे पोर्ट ब्लेअर चालू आहे. आणि पोर्ट ब्लेअरला अंदमानचं सगळ्यात महत्त्वाचं साईट सीन सेल्युलर जेल आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. अनेक वीरांनी, अनेक स्वातंत्र्य वीरांनी जी भूमी आपल्या पदपावन स्पर्शाने पावन केली आहे, असा तो सेल्युलर जेल पाहायला आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट साईट सीन ही सावरकर कोठी. सावरकरांना 1911 ते 1921 या दरम्यान त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. सावरकोठी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सो ऑल द बेस्ट. रेडी फॉर सेल्युलर जेल. अमोल सलगर यांनी खरंच खूप चांगली माहिती दिली आपल्याला. तर आता आपण तिथं जाऊन सेल्युलर जेल बघू. हा व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. सेल्युलर जेल प्लस साऊंड लाईट शो टोटल यावर्षी सावरकरांची सुटका होऊन 100 वर्ष झाली. जूनमध्ये बरोबर 100 वर्ष कंप्लीट केली. सावरकरांना अंदमानात जेव्हा सोडलं गेलं होतं, राईट. आणि त्यांना इथून रत्नागिरीमध्ये नजरकैद ठेवण्यात आलं होतं. आणि इंग्रजांनी त्याच्यावर अशा अटी लादल्या होत्या की तुम्हाला कोणी भेटू शकत नाही, तुम्ही कोणाला बाहेर जाऊ शकत नाही. राईट. आणि पण त्यामध्ये असं नव्हतं की तुम्हाला भेटायला कोणी येऊ शकत नाही, असं नव्हतं. नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांनी रत्नागिरीच्या त्यांच्या घरी येऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. आणि स्वातंत्र्याच्या अनेक गोष्टी त्या रत्नागिरी त्यांच्या घरी डिस्कस झाल्या. अरे वा, मस्त. बघू शकतो, खरंच खूप छान माहिती दिली अमोल सरांनी आपल्याला. त्यांना मोस्टली बरेच टूर केले त्यांनी, सो त्यांना अनुभव याचा. मस्त हवा चालू आहे, खरंच खूप छान वाटते. आज जरा मोसमच वेगळा एकदम. आमची क्रूज उभं आहे तिकडं, क्रूज की आता पोर्ट ब्लेअरला जाणार आहे. चला आता पोर्ट ब्लेअरला भेटू. सेल्युलर जेल. सेल्युलरला जेलला आता पोहोचलेलो आहे आम्ही. प्रसाद व्हिडिओ घेतलेला असं उभं नाही करता यायचं. जो इन्फॉर्मेशन है ये पूरा आपको एक्सप्लेन किया जाएगा, वो आपको पढ़ने की जरूरत नहीं है। मैंने अगर आप मॉडल और फोटोग्राफ देखेंगे तो आपको जब बैठ बाहर एक्सप्लेन करेगा आपको समझने में आसानी होगा। इसी तरह इस तरह फ्रीडम फाइटर की फोटो कहती है, ये वो फ्रीडम फाइटर्स है जिनको यहाँ पर इस जेल में रखा गया। तो आपको पहले इन दोनों गैलरीज को देखना है। देखने के बाद जब आप बाहर आएंगे, यहाँ बाहर से आपको गाइड दिया जाएगा जो आपको एक्सप्लेन करते हुए अंदर लेकर चलेगा। सेल्युलर जेल पूर्ण पाहण्याआधी त्यांना गाईडने आम्हाला गॅलरी पाहून घ्यायला लावलेली आहे. सो आता आम्ही गॅलरीमध्ये चाललेलो आहे आणि तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये पूर्ण फ्रीडम फायटर्सचे फोटोज आणि त्यांची माहिती दिलेली आहे. म्हणजे त्यांनी कोणते गुन्हे केले होते त्याबद्दल पूर्ण माहिती, इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. ब्रिटिश लोकांनी कोणत्या कैद्यांना म्हणजे कोणत्या फ्रीडम फायटर्सला इथे ठेवलेलं होतं, किती वर्ष ठेवलं, कोणता गुन्हा त्यांनी केला होता, या सगळ्याची माहिती पूर्ण अशी छान व्यवस्थित इथं गॅलरीमध्ये दिलेली आहे. आता पूर्ण माहिती वाचू शकत नाही पण ते आम्हाला नंतर गाईड व्यवस्थितपणे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहेत. आपले भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांनासुद्धा इथं 10 वर्ष कारावास भोगण्यात आला होता. त्यांनी दोन गुन्हे त्यांच्यावरती लादले गेले होते. ते म्हणजे मदनलाल धिंगरा यांचा कर्नल वॅली यांची हत्या केल्याबद्दल, त्यांचे साथ दिल्याबद्दल आणि लंडनवरून शस्त्रे इंडियामध्ये पाठवल्याबद्दल असे 25-25 असे 50 वर्षाची सजा त्यांना देण्यात आलेली होती. पण त्यांची 10 वर्षाची सजा इथे अंदमानमध्ये झाली आणि त्यानंतरची त्यांना रत्नागिरीमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं, रत्नागिरी जेलमध्ये. आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे जे मेन एंट्रन्स जिथून आपण आलो, सेल्युलर जेलचा मेन एंट्रन्स आहे हा. आणि ही त्यांचे विंग आहेत. 7 विंग होत्या, त्यामधल्या 3च विंग आता राहिलेल्या आहेत. बाकी 4 विंग पूर्ण अर्थक्वेक आल्यानंतर डिस्ट्रॉय झालेल्या आहेत.
इथे तुम्ही पाहू शकता त्यावेळेसचे कैदी लोकांचे ड्रेस आणि त्यांच्या गळ्यामध्ये घालायची ही रिंग आहे. ड्रेस कशा प्रकारचे आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि तिथले जे ऑफिसर्स होते जे त्यांचा हा युनिफॉर्म आहे, बेल्ट आणि जो कमरेला घालायचा तो पट्टा आणि पूर्ण तो ड्रेस, आणि हे त्यावेळेसचे त्यांचे लॅच आहेत, चावी आणि लॅच. सो आता गॅलरी पूर्ण बघून झालेली आहे आणि तिकडे बसायचं आहे. हे आमचे गाईड आहे, येलो ड्रेस. सो इथं आता वेटिंग करायचं आहे थोडा वेळ, एक 5 ते 10 मिनटं. सगळेजण आल्यानंतर मग गाईड आम्हाला व्यवस्थित अशी माहिती देणार आहे. म्हणजे जे आमचे विनावलचे गाईड आहेत त्यांनी तर आम्हाला ऑलरेडी माहिती दिलेलीच आहेत, पण जे इथले सेल्युलर जेलमध्ये जे लोक येतात मग त्यांना जे गाईड असतात ते वेगळे असतात. सो आमच्या गाईडने एक गाईड ठरवलेला आहे. सो ते आता आम्हाला इथे पूर्ण व्यवस्थित माहिती देतील आणि त्याप्रमाणे आपण आता पुढे प्रोसीड करूया. 2004 देखिए, जो लोग इस जेल में शहीद हुए उनकी याद में, और ये दूसरा मशाल 2016 में वीर सावरकर जी की याद में. इन दोनों के जलने में गैस यूज होता है, LPG गैस, जो कि इंडियन ऑयल फ्री ऑफ कॉस्ट में सप्लाई करता है. इनके लिए एवरी मंथ 24 टोटल 48 सिलेंडर यूज होते हैं. इसी तरह ये जो बीच का व्हाइट मार्बल्स का एरिया आप देख रहे हैं, देखिए ये एक शहीद स्तंभ. तो 1857 का सिपाही विद्रोह था, फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडेंस, उसमें जो शहीद हुए उनके याद में से बनाया गया. इसे बनाया गया 1985 में. और ये सीटिंग अरेंजमेंट साउंडर लाइट शो के लिए. तो शाम में आप लोग जब यहाँ पर एक शो देखते हैं, इस शो में आपको स्टोरी बताता है. ये पीपल का पेड़ देखने में लगेगा नहीं, मगर जो पेड़ आप देख रहे हैं ये जेल के बनने के पहले से था. देखिए, इस पीपल के पेड़ ने इस जेल को बनते, अंग्रेजों का अत्याचार सब कुछ देखा. मगर 28 जून 1998 की रात में एक साइक्लोन वेदर, काफी तेज हवा में ये पेड़ अपने आप गिर गया था. तो गिरने के बाद सेम ट्री को सेम प्लेस पे रीप्लांट किया गया. तो रीप्लांट करने के लिए ऊपर के पार्ट को काट के हटा दिया गया, इनके जड़ों को वापस गाड़ा गया, उन्हीं जड़ों में से निकला हुआ नया पेड़. तो शाम में आप लोग जब ये शो देखते हैं, स्टोरी ये पेड़ ही बताता है ओमपुरी जी के आवाज के साथ. तो देखिए, जेल को अंग्रेजों ने बनवाया और इस जेल को अंग्रेजों ने बनवाना स्टार्ट करा 1893 में. ये जेल बनकर रेडी हुआ था, कंप्लीट हुआ था 1906 में. इस जेल को बनने में 13 साल 13 ईयर्स लगे. इस जेल को बनाने के लिए अंग्रेजों का एस्टिमेट कॉस्ट था 5,17,352 रुपीज. मगर इतने कॉस्ट में जेल कंप्लीट नहीं हो पाया. इस जेल को कंप्लीट कॉस्ट आ गया था 7,83,994 रुपीज, अराउंड 8 लाख रुपीज. तो जेल जब बना, इस जेल को बनाया गया स्टार के शेप पे. देखिए, जैसे आप हाथ देख रहे हैं, बीच में एक टावर हुआ करता था और इस टावर से कनेक्टेड इस तरह के 7 विंग 7 खंड होते थे. तो फिलहाल अभी आप 2 विंग के बीच है, 2 ही विंग देख पा रहे हैं. ये विंग नंबर 1, 2, 3, 4 उस तरफ, और ये विंग नंबर 7. इन 7 विंग को जोड़ा गया था, कनेक्ट किया गया था बीच के एक टावर के साथ, जिसका नाम था सेंट्रल टावर. दूसरा इसमें कोई कनेक्शन नहीं था. तो अगर एक विंग से दूसरे विंग पे जाना होता था, उसी टावर के थ्रू जाना था. यहाँ सामने से डायरेक्ट जाने के लिए कोई गेट या कोई रास्ते नहीं थे. स्ट्रक्चर पूरे इसी तरह, हर एक विंग पे 3 फ्लोर हुआ करते थे. ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर. एक विंग का फ्रंट साइड था तो दूसरे विंग का बैक साइड. इस तरह इसलिए बनाया गया ताकि दोनों विंग्स पे कम्युनिकेशन ना हो, इनको ना पता चले इसमें कौन है, इनको ना पता चले उसमें कौन है. हर विंग के सामने ये बीच का लाल शेड बनाया गया. ये जो लाल शेड आप देख रहे हैं, ये वर्क शेड, उनके काम करने की जगह, जो कि हर विंग के सामने थी. तो जिस विंग का कैदी है, सामने वर्क शेड में ही काम करना था. इस पूरे जेल में उसमें टोटल कमरे हुआ करते थे 693. यहाँ के एक कमरे, एक रूम में एक ही कैदी रखे जाते थे. इन सबका फूड, इन सबका खाना एक साथ बनता था इस येलो बिल्डिंग पे. ये बिल्डिंग जो उनका किचन था, और इसी के साथ बनाया गया था इसी किचन का स्टोर रूम. जिस बिल्डिंग से आप अभी अंदर आए, ऊपर के पार्ट को एडमिनिस्ट्रेटिव ब्लॉक, ऑफिस वर्क, और नीचे के पार्ट को गोडाउन के लिए भी यूज करते थे. तो अभी हम घूमते हुए उस टॉप तक चलेंगे, उस छत तक चलेंगे जो कि है वॉच टावर. उस टॉप में से आप केवल 3 ही विंग देख पाएंगे, ये 1, ये 7 और उसके बैक साइड पर है 6. बाकी जो 4 विंग्स थे 2, 3, 4, 5, ये चारों विंग अब टूट गए, डिस्ट्रॉय हो गए. ये जो टूटे हैं 1941 यहाँ पर एक बहुत बड़ा भूकंप आया था, अर्थक्वेक. इस भूकंप में 4 विंग्स गिरे नहीं, मगर उसमें कुछ क्रैक्स आए. इसके बाद ड्यूरिंग सेकंड वर्ल्ड वॉर 1942 यहाँ पे जापानीज आ गए थे. तो 42 से 45 3 साल आइलैंड जापानीज के अंडर में भी रहा है. जापानीज जब यहाँ पर आए, उनको अपने घर और बंकर्स के लिए ईंटों का ब्रिक का जरूरत था. तो कुछ विंग समय ईंटों को ब्रिक को निकाला गया. और जब यार इंडियन गवर्नमेंट के अंडर में आया, उन 4 विंग से कुछ पार्ट बचे हुए थे, मगर खंडर जो कभी भी गिर सकते थे. तो गवर्नमेंट ने उस जगह को साफ कराकर नए बिल्डिंग्स बनवा दिए. तो टॉप में से यहाँ पर आप 3 विंग देख पाएंगे, और इसके उस गवर्नमेंट हॉस्पिटल नाम है जी पंत हॉस्पिटल, गोविंद वल्लभ पंत हॉस्पिटल. देखिए, आज़ादी के बाद इंडियन गवर्नमेंट जब यहाँ पर आई, यहाँ पर कोई लोकल जेल नहीं था. तो इस जेल को आज़ादी के बाद यहाँ के लोकल जेल, यहाँ के डिस्ट्रिक्ट जेल के जैसे भी यूज़ किया गया. इसके बाद 11 फरवरी 1979 इसे नेशनल मेमोरियल डिक्लेयर कर दिया गया. और उसके बाद यहाँ पर कैदियों को रखना बंद कर दिए. तो अब एक नेशनल मेमोरियल है केवल टूरिस्ट घूमने के लिए, और कोई कैदी अब यहाँ पर नहीं रखे जाते.
तो फिलहाल हम स्टार्ट करेंगे उस कॉर्नर से जहाँ पर फांसी। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे फासीघर. आता हे 2 मजली आहे. वरती फाशी दिली जाते आणि खाली डेड बॉडी खाली येते अशी हे प्लाउड्स असे ओपन केल्यानंतर. सो हे आहे खालचं जी की वरून डेड बॉडी खाली येते आणि हे खालचं तळघर आहे. सो आता आपण वरती जाऊन पाहूया मेन फासीघर कसं असतं ते. आता इथे तुम्ही पाहू शकता हे जे पूर्ण लाकडाचं आहे ते त्यावेळेसच आहे, फक्त त्याला थोडीफार फिनिशिंग केलेली आहे, कलरिंग केलेलं आहे. आणि या दोऱ्या पण दुसऱ्या लावलेल्या आहेत, त्या जुन्या नाही आहेत, ह्या नवीन दोऱ्या लावलेल्या आहेत. आणि बाकी पूर्ण लाकडाचं जे काय आहे ते त्या काळाचंच आहे, फक्त त्याला जरा कलरिंग केलेलं आहे व्यवस्थित दिसायला, त्याचं मेंटेनेंस ठेवलेलं आहे व्यवस्थित. जो वर्कशॉप आप देख रहे हैं इसे जो बनाया गया इसी तरह लकड़ी के बीम और इसके ऊपर एक टीन, वैसे ऊपर के टीन और बीम चेंज हो गए, क्रॉस पे लकड़ियां बाद में लगाई गई, अंदर पूरा फ्लोरिंग बाद में किया गया. लेकिन ये जगह ये प्लेस वही जहाँ पर है वर्कशॉप, तो इसके अंदर अब मॉडल रखे गए उस समय कैसे काम कराए जाते हैं. जैसा भी मैं आपको अंदर लेकर जाऊंगा आप देखेंगे अंदर दिखाया गया है नारियल को उठाकर मारते हुए. तो पहले नारियल को मारकर उसके ऊपर के छिलके को अलग करना था, उसके बाद उन छिलकों से रस्सियां बनानी थी. रस्सियां बनाने के लिए उसी स्टैचू की साइड में गोल सा मशीन रखा गया है, उस मशीन को यूज करते थे जिसमें कि हुक्स लगे हुए थे अलग अलग डायरेक्शन पर. उन हुक्स पर रेशों को बचाकर जब हैंडल पर राउंड घुमाते थे ये रेशे जॉइंट होकर रस्सियां बनकर निकलती थी. इस तरह एक दिन में कैदी को 4 LBS जो कि 4 पाउंड के आसपास रस्सियां बनानी थी. वैसे अंदर अभी आप जो रस्सी बनाने का मशीन देखेंगे वो लोहे का बना उस समय का ओरिजिनल मशीन है. उसी के आगे एक बड़ा सा पॉट दिखाया गया है जिसके हैंडल को स्टैचू घुमाते हुए दिखाया गया. उस पॉट को बोला जाता है कोलू घनी ऑयल मिल. तो ये जो ऑयल मिल है इस ऑयल मिल में एक दिन में कैदी को 40 पाउंड 40 पाउंड तेल निकालने का काम मिलता था. 30 पाउंड कोकोनट ऑयल, 10 पाउंड मस्टर्ड ऑयल. तो तेल निकालने के लिए जो ड्राई कोकोनट्स वगैरह है उसको पॉट में डालना था और उसके हैंडल को पकड़ राउंड घुमाना था. जब उसका हैंडल घूमता है नाल पिसने के बाद तेल साइड के पाइप से बाहर आता था. वैसे अंदर अभी आप जो ऑयल मिल देखेंगे वो लकड़ी का बना मॉडल है जो स्टैचू घुमाते हुए दिखाया गया. बट एंट्रेंस में आप एक देखेंगे जो जमीन पे लगा हुआ है वो लोहे का बना है जिसका पॉट ओरिजिनल हैंडल चेंज हो गया. यहाँ पे तो और भी बहुत से ऑयल मिल थे, बाकी डिस्ट्रॉय तो हटा दिए गए, अब एक ही बचा हुआ. इसी तरह अंदर एक स्टैचू दिखाया गया जिसमें उसको बांध कर मारते हुए दिखाया गया. वो जो स्टैचू आप देखेंगे उसका नाम है फ्लॉगिंग, वो जो फ्रेम उसका नाम है फ्लॉगिंग. ये जो फ्लॉगिंग का पनिशमेंट है जैसे कैदियों के लिए होता था जो पर आपस में बात करते अंग्रेजों से बहस करते हुए पकड़े जाते थे. उस फ्लॉगिंग के फ्रेम में कैदियों को बांधकर उसको बेतों से मारते थे. तो उनको मारने वाले जल्लाद जो थे उसे जमादार बोलते थे. एक इंडियन था वो, तो एक इंडियन ही दूसरे दिन को पनिशमेंट देता था. तो जब भी जमादार उसे मारता है उसके बैक साइड बॉटम पर ही मारना था क्योंकि ज़्यादा तकलीफ होगा, बाद में कैदी बैठ पाएगा ना ही सो पाएगा. वैसे अंदर अभी जो फ्रेम आप देखेंगे उसमें लोहे का बना फ्रेम ओरिजिनल, बट उस पर लगी लकड़ियाँ बेल्ट हंटर वो सब चेंज हो चुका है. और वो जो पनिशमेंट है वर्कशेड के अंदर नहीं इसके बाहर दिया जाता था ताकि जब उनको बाहर बांध कर मारे इस वर्कशेड वाले सामने विंग वाले ये सारे लोग मार खाता देख सके, आवाज़ को सुन सके. इसी तरह अंदर बिल्कुल कॉर्नर एक पनिशमेंट ड्रेस और चेन से बांधने के वर्कशॉप आहे पूर्ण जेल आहे. आता 3च लिंग राहिले, फक्त 7 होते. ही एक आहे, ही एक आहे आणि याच्या मागे यहाँ पर इस जेल में एंट्री किया था. जिस गेट से आप लोग अंदर आए थे मेन गेट तक कैदियों को अंदर लाने के लिए, तो सबसे पहले उनको वहाँ से अंदर लाते थे और लाने के बाद ये विंग नंबर 1 और ये विंग नंबर 7 इन दोनों विंग से बीच में वहाँ पे नीचे जो गेट आप देख रहे हैं वहाँ से टावर पे ले जाते थे. फिर उनको टावर में से फ्लोर पे लाया जाता था. मतलब ये सामने से कोई डायरेक्ट एंट्रीज नहीं थे, एंट्री और एग्जिट केवल उस टावर के थ्रू हुआ करते थे. तो वहाँ से आते वक्त जो पहला कमरा पहला रूम था उस पर गेट के साइज को बड़ा रखा गया था जो होता था गार्ड्स के. उन गार्ड्स का काम था जब सारे कैदी फ्लोर पे बंद किए जाते पूरे फ्लोर को वॉच करना, क्योंकि यहाँ रास्ते वहीं पे होते थे. एक गार्ड काफी था पूरे एक फ्लोर को वॉच करने के लिए. इसके बाद इस तरह के होते थे कैदियों के रूम. ये सारे कमरे सारे जो रूम है एक ही साइज के थे. इन कमरों का साइज होता था 13.5 बाई 7.5, 7.5 बाई 7.5 फीट. एक कमरे एक रूम में एक ही कैदी रखे जाते थे. तो आप देख पाएंगे इन्हें अपने सामने वाले थे और यहाँ पे पीछे से बात कर सकते थे. एक का फ्रंट और एक का बैक है. इस जेल के जो सबसे फेमस कैदी थे विनायक दामोदर सावरकर, लेकिन यहाँ पे एयरपोर्ट का नाम वीर सावरकर एयरपोर्ट भी रखा गया. एक ऐसे फ्रीडम फाइटर जिनको एक ही बार में 2 आजीवन कारावास 25 और 50 ईयर्स के इम्प्रिजनमेंट है. उनका पेंशन पीरियड था 1910 टू 1960. इन 50 ईयर्स में 10 ईयर्स इस जेल में रखे गए 1911 टू 1921, और इन 10 ईयर्स में लास्ट के 3 ईयर्स ऊपर फ्लोर के लास्ट रूम आखिरी कमरे में रखे गए. रीजन वो कमरा कॉर्नर पे है, कोने में है, वहाँ पे एक एक्स्ट्रा गेट लगता था. नॉर्मल गेट जो मैंने आपको बताया बरांडे में अलग से गेट. साथ ही वहाँ जेल के सारे पनिशमेंट इंक्लूडिंग नीचे का फांसी का गैलोस भी दिखता था और इनको दिखाते थे मेंटली टॉर्चर करने के लिए. यही रीजन है सावर को सुन पर रखने के. वैसे वो रूम बाकी रूम सब सेम है. वैसे 1921 सावरकर जो यहाँ से शिफ्ट करके महाराष्ट्र के रत्नागिरी जेल ले गए जहाँ को 1924 तक रखा गया. त्या कोठडी अशी जेल आहे.
इथनं लॉक करायचे ना? हात पण बुजू शकत नाही. राईट. इथं लॉक करायची ही अशी जेल बघा तुम्हाला. ही अशी जेल मला नको लॉक करू. मला नको. हा लॉक आहे असं. याच्या काढा पाहिजे तिकडं टाळा असेल. कोणाचा हात पोचू नये. हात नाही पोचू शकत. त्या हिशोबाने कशी डिझाईन केली ती जेल. हो दाखव ना ते. असा आपण एकदम शेवटच्या रूममध्ये जाणार आहे जिथं सावरकरांना ठेवलं होतं. विनायक दामोदर सावरकर. इथून असं दिसतं समोरची विंग. प्रत्येक विंगच्या समोर बॅक साईड दिलेली म्हणजे ना पुढच्या काय त्यांना मागची कधी नाही दिसली पाहिजे ह्या हिशोबाने डिझाईन केलेली आहे. फायनली आपण पोचलेलो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठरीपाशी. एकदम 3rd फ्लोअरची शेवटची कोपऱ्यातली कोठरी त्यांना दिलेली होती आणि त्याला 2 असे लोखंडाचे दरवाजे केलेले होते. बाकी प्रत्येक कोठरीला एकच दरवाजा आहे पण त्यांच्या ह्या कोठरीला 2 असे लोखंडाचे दरवाजे केलेले होते. सो इथं तुम्ही बघू शकता त्यांचं फोटो आणि पूर्ण नाव आणि त्यांना कधी इथं आणलं होतं, त्यांचा जन्म, किती वर्ष ते इथं होते याबद्दल लिहिलेलं आहे. चला तर आपण आता आत जाऊ. आता आम्ही चाललोय वरती. आता आम्ही आलोय जेलच्या टेरिस वरती. मेन टॉवर पॉइंटला आलो. इकडून कनेक्टेड होते. ही एक विंग आणि ही एक विंग आणि इकडं एक विंग होते जे की डिस्ट्रॉय झाले आता. आणि ही नाही, ही ऑलरेडी छोटीच होती 6 कारण तिकडनं समुद्र आहे त्यामध्ये. टोटल 7 होत्या त्यातल्या 3 राहिले आणि 4 विंगमध्ये त्यांनी ज्या डिस्ट्रॉय झाल्या 4 विंग तिथं असे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि ऑफिसेस केले. हे बघू शकता या जेलच्या पाठीमागे. हो कुठे काय हात सोडून नको. कातडी छोटे. इकडनं तुम्ही बघू शकता समुद्र पूर्ण दिसतो बॅक. मस्त हवा इकडं जेल समुद्र. हो समुद्र एकदम भारी दिसते. ढग आले का वाटतं. तो रॉस आयलंड आहे. तो बॅकला तुम्ही बघताय तो रॉस आयलंड आहे. यू कॅन सी द रॉस आयलंड. तिथं आपण गेलो होतो रॉस आयलंड आहे बघू शकता. हा रॉस आयलंड आहे. हा टॉवर आहे इथला मेन टॉवर आणि इथल्या ह्या विंग. पाऊस येणार वाटतं आता ढग आले होते. चला सेलूला जेल बघून झाली आमची. आता आम्ही लाईट शो बघणार आहे. आता खाली जाऊन चहा कॉफी घेऊ आणि त्याच्यानंतर मग लाईट शो आहे जो की त्या झाडावर दाखवणार आहे. समोर तुम्हाला झाड दाखवतो ते तिथं त्या झाडाच्या इथं शो दाखवणार आहे. तिथं पुढच्या झाडात तिथं लाईट शो दाखवणार आपल्याला जो की ओमपुरीच्या आवाजात असणार. चला आता खालीच भेटू. सो आता फायनली आमचा शो पाहून झालेला आहे आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळं व्हिडिओ काही पूर्ण घेता आलेला नाही आहे. शेवटची थोडीशी क्लिप घेतलेली आहे. खूप छान असं फ्रीडम फायटर्स लोकांनी कसंही इथे दिवस काढले, कसं ब्रिटिश लोकांनी त्यांना त्रास दिला आणि या सगळ्यातून ते कसे बाहेर आले ही पूर्ण स्टोरी इथे आपल्याला लाईट थ्रू सांगितलेली आहे ओमपुरी यांच्या आवाजामध्ये. तो बघायला पण खूप छान वाटलं आणि ऐकल्यानंतर पण एक वेगळंच फिलिंग आलेलं आहे.
सो तुम्ही नक्की इथे या आणि एकदा तरी सेल्युलर जेल पाहिलंच पाहिजे. सो नक्की अंदमानला आल्यानंतर सेल्युलर जेलला भेट द्या. सो आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आमचा शो पूर्ण पाहून झालेला आहे. सो बाहेरून पण तुम्ही सेल्युलर जेलची लाईटिंग बघू शकता. रोज संध्याकाळचा इथे एक शो दाखवला जातो. खूप गर्दी होते आणि आता लॉकडाऊन असल्यामुळे आता जरा हळूहळू गर्दी व्हायला लागलेली, नाही तर पूर्ण 2 वर्ष बंद होतं. सो खूप छान वाटलेलं आहे आम्हाला ही सेल्युलर जेल पाहून. आता आम्ही हॉटेलला निघणार आहे आणि वीणा खरंच थँक्यू. आमची 7 दिवसाची ट्रिप खूप छान झालेली आहे. तुम्ही पण नक्की वीणा थ्रू एकतरी ट्रिप करून पहा. खूप छान वाटतंय आणि एकदम सक्सेसफुल ट्रिप होणार तुमची 100%. सो चला आता आपण हॉटेलला जाऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू.